परुळेकर कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपले सगळे विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। बघा आपण मीन स्टॅटिस्टिक्सची मीन हे चॅप्टर आज कंटिन्यू सिरीज बघणार आहोत। या पहिले आपण सिंपल सिरीज बघितली होती आणि डिस्क्रीट सिरीज बघितली होती। अशा दोन सिरीज बघितल्या होत्या। एकूण मी तुम्हाला सांगितलं होतं एकूण किती सिरीज आहेत 5 आणि याचे आपण 4 एक्झाम्पल बघितले आणि याचे जे बघितले होते आपण 2 एक्झाम्पल बघितले होते। 2 एक्झाम्पल आपण सोडवले होते, 2 एक्झाम्पल मी तुम्हाला करायला दिले होते। डिस्क्रीट सिरीजचे नाही दिलेले, तुम्हाला नंतर या नेक्स्ट व्हिडिओला वगैरे टाकून देणार। आता बघा आपण कंटिन्यू सिरीज बघणार, थर्ड मेथड बघणार आहोत आपण। थर्ड मेथड म्हणजे कंटिन्यू सिरीज। आता कंटिन्यू सिरीज मध्ये काय असते, सिंपल सिरीज मध्ये फक्त एम दिलेला असायचा आणि डिस्क्रीट सिरीज मध्ये एम आणि एफ दिलेला असायचा, एम आणि एफ। आज कंटिन्यू सिरीज मध्ये आपल्याला ग्रुप दिलेला आहे। एम सिरीज मध्ये काय दिलेला आपल्याला, ग्रुप दिलेला आहे। काय दिलेला आपल्याला, ग्रुप आणि फ्रिक्वेन्सी सुद्धा आहे, ग्रुप आणि फ्रिक्वेन्सी। मग ज्यावेळेस आपल्याला ग्रुप दिलेला असेल म्हणजे कंटिन्यू सिरीज ओळखायची कशी, ती सिरीज ओळखण्यासाठी आपल्याला कंटिन्यू सिरीज ओळखण्यासाठी एम सिरीजला ग्रुप असतो दिलेला। काय दिलेला असतो, ग्रुप दिलेला असतो। मग ग्रुप दिलेला असेल त्यावेळेस काय करायचं, त्याची एमव्ही काढावं लागते, म्हणजे त्याची मेडल व्हॅल्यू काढावं लागते। तुम्हाला काय काढावं लागेल, मेडल व्हॅल्यू। मेडल व्हॅल्यू काढण्यासाठी एम सिरीजला जी दिलेली असेल त्यांची ऍडिशनल करायची, म्हणजे त्यांना प्लस करायचं, प्लस करायचं म्हणजे ऍडिशनल करायची। काय करायची त्यांची ऍडिशनल। 10 + 20 किती होता, 30। 10 + 20 म्हणजे 30। याला डिवायडेशन करायचं तुम्ही 2, याला डिवायडेशन किती करायचे 2 किंवा हाफ करा, कसंही चालेल। 2 केल्यास इथे येणार 50, किती येणार 15। त्यानंतर 20 + 30 म्हणजे 20 + 30 म्हणजे हे आले तुम्हाला 50/2 म्हणजे ते येणार 25। किती येणार आहे 25। म्हणजेच याचा डिफरन्स जो दिलेला तुम्हाला तो 10 चा डिफरन्स आहे, म्हणजेच इथे येणार आहे ते 35, 45, 55 आणि 65। बघून घ्या 10 चा डिफरन्स 15, 25, 35, 45, 55 आणि 65। आता बघा या सिरीज मध्ये काय करायचं आपल्याला, एमव्ही या सिरीज मधून आपल्याला एक संख्या चॉईस करावी लागते। तुम्हाला मी या पहिले शिकवलं की एम सिरीज मध्ये आणि डिस्क्रीट सिरीज मध्ये एम सिरीज मधून संख्या चॉईस करावी लागते, परंतु आता इथं चॉईस नाही करता येत, त्यामुळे आपल्याला त्या सिरीजची एमव्ही काढावं लागते। काय काढावं लागते, एमव्ही काढल्यानंतर ही एमव्ही निघेल। मग ही सगळ्यात स्मॉल असणारी संख्या तुम्ही चॉईस करा, म्हणजे ही आली तुमची 15। 15 - 15 0, 25 - 15 10, 30 - 15 35 - 15 20, 30, 40 आणि 50। हे तुम्ही मायनस केली। आता मी तुम्हाला शिकवलं होतं जे सेम सिंपल आणि डिस्क्रीट सिरीज मध्ये तुम्ही जे मेथड यूज केलेली आहे तीच मेथड यूज करायची, फक्त यामध्ये एमव्ही इन्क्रीज झालेला आहे। बघा आता ह्या जे डीएक्स जो काढलेला आहे कोणत्या टेबल मध्ये येते, कोणत्या टेबलला येणार ती संख्या 10। कोणत्या टेबलला येणार ती 10 च्या, म्हणजेच तुम्हाला 0 10 1 चा 10, 10 2 चा 20, 10 3 चा 30, 4 आणि 5। त्यानंतर तुम्हाला काढावं लागते FDXI। काय काढावं लागेल, FDXI। FDXI काढण्यासाठी FDXI काढण्यासाठी तुम्हाला या FDXI म्हणजे या फ्रिक्वेन्सीची, कशाची, या फ्रिक्वेन्सीनं DXI ला करावं लागते तुम्हाला मल्टिप्लिकेशन। फ्रिक्वेन्सीनं DXI ला करायचं मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार। या फ्रिक्वेन्सीनं DXI ला मल्टिप्लिकेशन, या फ्रिक्वेन्सीनं DXI ला मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार। 8 0, 12 1 चा 12, 22 चा 40 है ना, 23 चा 69, 74, 68, 25 चा 100, किती ना 100। म्हणजेच तुम्हाला यांची बघा आता या फ्रिक्वेन्सीने DXI ला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर FDXI निघाला। काय निघाला तुमचा, FDXI। आता याला जी संख्या ऍडिशनल केल्यावर त्याला नाव द्यायला लागते तुम्हाला FDXI। तर बघा आता यांची जी ऍडिशनल आहे ते येणार तुमची 289। 200 किती 89। मग फॉर्म्युला सेम, आणि फ्रिक्वेन्सीची जी ऍडिशनल आहे ती येणार तुमची 100। यांची ऍडिशनल करायची, यांची पण ऍडिशनल प्लस करायचं, म्हणजे प्लस करायचं। मग त्यानंतर कॅल्क्युलेशन्स ऑफ मीन,
A इज इक्वल टू एक्स प्लस सिग्मा एफ डी एक्स आय अपॉन एन इंटू आय. ए इज इक्वल टू एक्स. एक्स म्हणजे कोणती संख्या आहे तुमची 15 प्लस एफ डी एक्स कोणत्या लिहिल्या तुमच्या 289 अपॉन 100 इंटू आय. आय म्हणजे बघा हा डी एक्स आहे. कोणत्या टेबलला ती संख्या आली होती डी एक्स हा 10 हा ए 15 प्लस यांचं मल्टिप्लिकेशन करायचं वरच्या संख्येसोबत मल्टिप्लिकेशन करावे 2890 अपॉन 100 ए इज इक्वल टू 15 प्लस इथे एक 0 दिलेला आहे. 1 ने कोणत्या संख्येला मल्टिप्लिकेशन करा तीच संख्या येणार त्यामुळे त्याला मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन केल्यानंतर 2 0 दिलेला आहे ना तर 2 डिजिट त्याला पॉइंट सारखायचे काय सारखायचे तर ना पॉइंट म्हणजे बघा किती येणार 28.90 आहे ना. हा आणि यांची करायची ऍडिशनल काय करायची ऍडिशनल 2 + 1 30 5 आणि किती दिलेला तुम्हाला 8 म्हणजे ते येणार तुमचं 43.90. त्यानंतर आता बघा आपण हे गणित आलं त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. नेक्स्ट सेम कंटिन्यू सिरीज त्या सिरीज मध्ये सुद्धा ग्रुप आणि फ्रिक्वेन्सी दिल्या ग्रुप आणि फ्रिक्वेन्सी. तर काय काढायचं तुम्हाला एमव्ही काय काढावं लागते एमव्ही काढावं लागते. एमव्ही काढण्यासाठी काय सांगितलं मी तुम्हाला ऍडिशनल करावी काय करावी ऍडिशनल त्याला डिवायडेशन 2 हाफ करायचे काय करायचे हाफ यांची ऍडिशनल किती येणार हे 50 10 + 20 म्हणजे 30 डिवायडेड बाय 2 15 25 35 45 55 dx आय 15. पहिली संख्या चॉईस करायची म्हणजे स्मॉल संख्या कोणती संख्या स्मॉल संख्या 0 10 20 30 आणि 40 dx आय. कोणत्या टेबलला येते ही संख्या 10 च्या कोणत्या संख्येला येते 10 च्या. या एमव्ही मधून हा dx मायनस या एमव्ही मधून ह्या dx संख्या मायनस म्हणजे ह्या संख्या मिळाल्या ह्या संख्या मिळाल्यानंतर dx काय काढायचा dx हा 0 1 2 3 4 म्हणजे 10 1 चा 10 10 2 चा 20 10 3 चा 30 10 4 चा 40. आता एफ डी एक्स काय काढावं लागतं तुम्हाला एफ डी एक्स आहे. एफ डी एक्स काय कसं काढता फ्रिक्वेन्सीनं डीएक्सला मल्टिप्लिकेशन करावे. फ्रिक्वेन्सीनं डीएक्सला काय करतात मल्टिप्लिकेशन या फ्रिक्वेन्सीनं या डीएक्सला मल्टिप्लिकेशन बघा या डीएक्सला 12 0 18 1 चा 18 22 चा 40 आणि 22 3 चा 60 है ना. त्यानंतर 28 4 चा 112 11 किती येतो 2 येणार. त्यानंतर तुम्हाला आता या फ्रिक्वेन्सीची सुद्धा ऍडिशनल n इज इक्वल टू 100 येते. n इज इक्वल टू किती ना 100 किती ना 100. त्यानंतर तुम्हाला याची सिग्मा एफ डी एक्स आय म्हणजे 236 याची ऍडिशनल या एफ डी एक्स काय येणार आहे ऍडिशनल. ती ऍडिशनल आल्यानंतर तुमचा फॉर्म्युला कॅल्क्युलेशन्स ऑफ मीन A is equal to x plus sigma f dx I upon n into I. A is equal to x. x म्हणजे 15 प्लस. गणित समजल्यास व्हिडिओला बिलकुल सबस्क्रिप्शन करावे. काय करावे सबस्क्राईब आणि लाईक करायचं कमेंट पण करायची सर गणित कसं हवं बिंदास. बघा f dx I 236 n upon 100 into I. आय म्हणजे तुम्ही चॉईस तुमच्या जो तुम्ही ज्या टेबलला आलेले होते त्या संख्या a इज इक्वल टू 15 प्लस nचं मल्टिप्लिकेशन 236 अपॉन 100 a इज इक्वल टू 15 प्लस मी आता सांगितलं तुम्हाला 0 दिलेलं असेल 100 असेल 2 डिजिट सरकून त्यांना फुल स्टॉप म्हणजे पैसे तयार होतात म्हणजे 23.60 म्हणजे a इज इक्वल टू 38.60 38.60.
त्यानंतर तुम्हाला हे 2 गणित सांगितले मित्रांनो. बघा आता त्यानंतर नेक्स्ट 9 आणि 10 नंबरचे असे एक्झाम्पल 2 दिलेले आहे, 2 दिलेले आहे. याचे आन्सर तुम्ही मला कमेंट करून सांगावे. आणि मी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास बिलकुल एक बुक्का मारायचा म्हणजे सबस्क्रिप्शन करावे आणि लाईक करायचं. नमस्कार.